गैरसमज. तुम्ही कधी कोणाच्या परिस्थितीची माहिती नसताना त्यांच्यावर ओरडला आहात का? त्यांना मग्रूर किंवा बेजबाबदार ठरवलं आहे का? जर हो, तर ही कथा तुमची झोप उडवेल. एका बापाने डॉक्टरला उशिरा आल्याबद्दल खूप सुनावलं, अपमान केला. पण नंतर नर्सने त्या बापाला डॉक्टरांबद्दल जे सत्य सांगितलं ते ऐकून त्या बापाच्या पायाखालची जमीनच सरकली. एका लहान मुलाचा अपघात झाला होता आणि त्याला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. त्याची अवस्था गंभीर होती. त्याला तातडीने सर्जरीची गरज होती, पण हॉस्पिटलमध्ये सर्जन हजर नव्हते. त्यांना फोन करून बोलवण्यात आलं. मुलाचे वडील खूप घाबरले होते. ते बाहेर कॉरिडॉरमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. अर्ध्या तासाने डॉक्टर धावत पळत आले. त्यांना बघताच वडिलांचा बाण फुटला. ते डॉक्टरवर जोरात ओरडले, तुम्हाला काही जबाबदारी आहे की नाही? माझा मुलगा आत मृत्यूशी झुंज देतोय आणि तुम्हाला यायला एवढा वेळ लागतो? तुम्ही डॉक्टर आहात की कोण? तुम्हाला दुसऱ्याच्या जीवाची काहीच किंमत नाही आहे का? डॉक्टरांच्या चेहऱ्यावर खूप दुःख होतं, पण त्यांनी शांतपणे उत्तर दिलं, मला माफ करा, मी हॉस्पिटलमध्ये नव्हतो. कॉल येताच मी जेवढं लवकर जमेल तेवढं लवकर आलो. आता प्लीज तुम्ही शांत व्हा आणि मला माझं काम करू द्या, म्हणजे मी तुमच्या मुलाचा जीव वाचवू शकेल. वडील चिडून म्हणाले, शांत व्हा. तुमचा मुलगा असता तर तुम्ही शांत राहिले असते का? डॉक्टर काहीच बोलले नाहीत. ते थेट ऑपरेशन थिएटरमध्ये गेले. 2 तासांनी ऑपरेशन संपलं. डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावर थोडं समाधान होतं. त्यांनी वडिलांना सांगितलं, तुमचा मुलगा आता धोक्याबाहेर आहे. देव दयाळू आहे. आणि वडिलांच्या कोणत्याही प्रश्नाची वाट न पाहता डॉक्टर तिथून घाईघाईने निघून गेले. वडील पुन्हा चिडले आणि बाजूला उभ्या असलेल्या नर्सला म्हणाले, बघितलं किती गर्विष्ठ माणूस आहे हा. साधं थांबून माझ्याशी नीट बोलला सुद्धा नाही. ऑपरेशन झालं म्हणजे आपण देव झालो असं वाटतं का यांना? नर्सच्या डोळ्यातून अचानक पाणी वाहू लागलं. ती रडत होती आणि ती रडत म्हणाली, साहेब प्लीज असं बोलू नका. काल त्यांच्या स्वतःच्या मुलाचा एका अपघातात मृत्यू झाला आहे. जेव्हा आम्ही त्यांना फोन केला तेव्हा ते त्यांच्या मुलाच्या अंत्यसंस्कारात होते. तुमच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी ते स्वतःच्या मुलाचा अंत्यविधी अर्ध्यावर सोडून धावत आले होते. आणि आता ते पुन्हा तिथेच गेले आहेत त्यांच्या मुलाला मुखाग्नी देण्यासाठी. हे ऐकून त्या वडिलांना असं वाटलं की कोणीतरी त्यांच्या कानाखाली जोरात मारली आहे. ज्या माणसाला ते गर्विष्ठ आणि दगड समजत होते त्या माणसाने स्वतःचं एवढं मोठं दुःख बाजूला ठेवून त्यांच्या मुलाचा जीव वाचवला होता. त्यांना स्वतःची खूप लाज वाटली, पण आता माफी मागायला डॉक्टर तिथे नव्हते. मित्रांनो, कधीही कोणावर टीका करण्याआधी किंवा कोणाला वाईट बोलण्याआधी त्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकजण आपापल्या लढाईत लढत असतो. जगाला टीकेची नाही तर समजुतीची गरज आहे. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.